अमरावती शहरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अमरावती शहरालगत असलेल्या वडाडी आणि पोहरा जंगल परिसरातून बिबट्यांचा वावर वाढला असून हे वन्य प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात थेट शहरात प्रवेश करत आहेत। वडाडी विद्यापीठ परिसर, तपोवन, मंगलधाम, SRPF कॅम्प आणि जुना बायपास या भागांमध्ये बिबट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही भागात सायंकाळनंतर नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत। वडाडी, मंगलधाम, SRPF कॅम्प अशा अनेक भागांमध्ये बिबट्यांच्या हालचाली दिसून येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत हा गंभीर मुद्दा उपस्थित केला। वन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की दरवेळेस दर अधिवेशनामध्ये मी वाटते की आमच्या अमरावती शहरामध्ये शहराला लागून पोहरा जंगल आहे आणि पोहरा जंगलाला लागून असणारा जो एरिया आहे की त्या ठिकाणी आजही आहे। संध्याकाळी 6 नंतर त्या एरियामध्ये आपण जातो। मंगलधाम एरिया असेल, 500 क्वार्टर असेल, वडाईचा एरिया असेल, हा आमच्या अमरावतीमध्ये पोहरा जंगलाला लागून मोठा हा भाग आहे आणि वस्ती इतकी वाढलेली आहे की त्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर लोक घराला दाराला कुलप लावून आतमध्ये राहतात। त्या एरियामध्ये जाण्याचं धाडस करत नाही, ॲटो जात नाही, रिक्षा जात नाही, काहीच नाही। तिथल्या लोकांची खूप मोठी समस्या आहे। मी वारंवार प्रश्न विचारते की अमरावती शहरामध्ये हा बिबट्या घुसत आहे। विद्यापीठाचा एरिया, त्या विद्यापीठाच्या एरियामध्ये ते घराच्या लोकांमध्ये आले, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा फुटेज आलेले आहे। कुत्रे घेऊन जातं, डुकरं राहिलेले नाही आहे आणि माणसांच्या सुद्धा जीवाला भीती आहे। त्यामुळे या माध्यमातून याची व्यवस्था, बिबट्याची व्यवस्था करण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार का की जेणेकरून अमरावती शहरामध्ये बिबटे येणार नाही, याची आपण वन विभागाला तशा सूचना करणार किंवा त्यांना पकडण्याची काही व्यवस्था करणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुलभाताई खोडके यांनी अमरावती परिसरातील वावरणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। वन खातच नाही तर त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याचे ग्रामसेवक, तलाठी, तिथले लोकल पोलीस, विविध प्रकारचे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार या सगळ्यांचा त्याच्या ठिकाणी सहभाग घेऊन या बिबट्यांना नियंत्रित करण्याचा आणि लोकांचा जीव सुरक्षित ठेवण्याचा वन खात्याचा विचार आहे। त्या अनुषंगाने सगळ्या योजना पुढे करत आहोत। भविष्य काळामध्ये म्हटल्याप्रमाणे बिबट सफारी आणि व्याघ्र सफारी यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सदस्यांना कळवल्या जातील। आणि सुलभाताई खोडके, आपल्याला जर तुम्ही आपल्या CCTV दिसला तर आमच्या खात्याच्या लोकांना फोन करा, खात्याचे लोक येऊन आपल्याला तिथे भेटतील आणि त्या समस्या दूर करतील। अमरावतीत बिबट्यांची वाढती दहशत लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जातात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।